नव्या वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती हा सर्व स्त्रियांसाठी सर्वात स्पेशल सण आहे. कारण या सणाला आपण तयार होतो, सुंदर दिसतो, आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो. अशाच एक क्लायंट माझ्याकडे आलेले ज्यांना आहेत. ह्या कार्यक्रमासाठी रेडी व्हायचं होतं, मेकअप करायचा होता. आज त्यांच्याकडे कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा. चला तर स्टार्ट करूया मेकअपला. आधी स्किन प्रेप करूया. स्किन प्रेप म्हणजेच CTM क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर. इथे मी तुम्ही बघितलं असेल अर्धी फेसेस कॅनडाचं सिरमसुद्धा यूज केलेलं आहे आणि नंतर एम्ब्रोलिसची क्रीम यूज केलेली आहे आणि मॉइश्चराईज झाल्यानंतरच मी त्यांना प्रायमर लावलेला आहे. आता जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे ऑरेंज करेक्टरचा यूज करायचा. इथे मी ऑरेंज करेक्टर LA गर्लचं यूज केलेलं आहे अंडर आयला आणि जिथे जिथे ब्लॅक स्पॉट दिसतात तिथे तिथे ऑरेंज करेक्टर यूज केलेलं आहे. त्यांच्या स्किन टोनप्रमाणे कन्सिलर यूज करायचं आहे आणि ते कन्सिलर प्रॉपरली ब्रशच्या हेल्पनी लावून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरनी डॅबच्या प्रोसेसनीच ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपरली. ब्लेंडर कसा यूज करायचा आहे तर ब्लेंडर हा पाण्यामध्ये टाकायचा आधी आणि नंतर पाणी सगळं स्क्वीज करून घ्यायचं आहे. ब्लेंडर जर व्यवस्थित वेट असेल ना तर ॲप्लिकेशन एकदम प्रॉपरली लागतं, बेस व्यवस्थित बसतो चेहऱ्याला आणि फार छान ब्लेंड होतो. सो नंतर मी त्यांना फाउंडेशन लावून घेतलेलं आहे आणि ते फाउंडेशन पण मी त्या ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. आधी फेसला ब्लेंडरनी ब्लेंड करायचा आणि नंतर उरलेला जो ब्लेंडरमध्येच प्रोडक्ट असतं ते गळ्याला लावून घ्यायचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर मी एकदा मेकअप फिक्सर लावून घेते आहे, म्हणजे बेस आपला पक्का होतो. एक 2 मिनिटचा वेट केला की आपण पुढच्या मेकअपला स्टार्ट करायचा. एकदा का बेस सेट झाला की कॉन्टरिंग करायचं. कॉन्टरिंग चीक बोनला करायचं आधी आणि नोज कॉन्टरिंग पण करायचं आणि हवं असेल तर नेकच्या साईडला कॉन्टरिंग पण करू शकता तुम्ही. यानी फेसचा शेप पण चेंज होतो आणि एक शॅडो इफेक्ट येतो जे की खूप सुंदर दिसतं आणि मेकअप अगदी नॅचरल दिसतो. सो हे झालं की त्यांना लाईट कलरचं कन्सिलर यूज करायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला जे पॉईंट तुम्हाला हायलाईट्स करायचे आहेत तिथे तिथे आपण ते कन्सिलर यूज करणार आहे. सो हे कन्सिलर आपण 2 शेड लाईटर यूज करणार आहे त्यांच्या बेसपेक्षा. सो व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आहे मी ब्युटी ब्लेंडरनी. आता नोज पॉईंट मी छोट्या ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते आहे. व्यवस्थित प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला आताच तिथे शॅडो इफेक्ट दिसत आहेत. हे सर्व झाल्यानंतर त्यांना ब्लशर लावायचं आहे आणि ब्लशर मी लिक्विड ब्लशर यूज करणार आहे आणि इथे रेडिश पिंक कलरचं ब्लशर यूज करणार आहे. सो हे ब्लशर लावून घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडरनीच त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपरली. आणि सर्व झालं की लूज पावडर घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्ही लाईट कलरचं कन्सिलर यूज केलं होतं, जिथे जिथे तुमचं हायलाईटचे पॉईंट्स आहेत तिथे तिथे ते लूज पावडर लावायचं आहे. आणि सोबतच मी लिपला पण लिप ग्लॉस लावून घेतलेला आहे. लिपला मॉइश्चराईज केलेलं आहे आणि आता आय मेकअप स्टार्ट करणार आहे. सो इथे मी मेकअपच्या आधी प्रायमर यूज केलेला आहे आणि हे आय प्रायमर जे आहे ते क्राऊन कंपनीचं आहे. सो मला हे जर प्रोडक्ट हवं असेल तर प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. सो आता आपण आयब्रो करेक्शन करून घेऊयात. आयब्रो करेक्शन हे मी ब्राऊन कलरनी करते आहे जे की नॅचरल इफेक्ट देतं. सो इथे बेज कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे आय मेकअपसाठी. सो ते मी ब्रशनी आधी पापण्यांवरती लावून घेते आहे प्रॉपरली आणि ते कन्सिलर लावून झाल्यानंतर छोट्या ब्लेंडरनीच ते ब्लेंड करायचं. सो इथे आपण जे हायलाईट करताना हायलाईटच्या जागी पावडर यूज केलेलं आहे. सो त्या पावडरचा दुहेरी उद्देश म्हणजे ते पावडर जेव्हा आपण डोळ्यांच्या खाली लावतो आणि आपण आय मेकअप करतो तेव्हा आय मेकअपच्या वेळेसचे जे प्रोडक्ट थोडंफार खाली पडतं ते त्या पावडरवरती पडतं, डायरेक्टली स्किनला लागत नाही आणि नंतर ते ब्रशच्याद्वारे आपण काढून घेता येतं आपल्याला ते सहजरित्याने. सो इथे मी आता आय मेकअपला स्टार्ट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता
मी वाईन कलरचा शेड आधी आउटर पार्टला यूज केलेला आहे. मी तो ब्रश कसा फिरवते हे पण चेक करा. बरोबर तो आउटर पार्टलाच लावलेला आहे. आणि नंतर त्यांची जी साडीचा कलर आहे ब्लू, सो तो ब्लू कलर मी त्यात थोडा प्रमाणात ॲड केलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी कट क्रीज तयार करते आहे. हाफ कट क्रीज मी करणार आहे इथे. आणि हाफ कट क्रीज करण्यासाठी मी परत बेज कलरचंच कन्सिलर यूज केलेलं आहे, जे की ब्रशनी जो चपटा राऊंड ब्रश असतो त्याने तो लावून घेतलेला आहे. आणि ते झाल्यानंतर माझ्या बोटांच्या टिप्सनी मी रोज गोल्ड कलरचं शिमर आय शॅडो यूज केलेलं आहे इथे. आणि नंतर ब्रशनी परत ब्लेंड करून घेतलेलं आहे प्रॉपरली. आणि सर्व झाल्यानंतर मी त्यांना ब्लू कलरच्या लायनरनी आयलायनरनी लाईन क्रिएट करून घेते आहे. सो दोन्ही साईडला लायनर लावून घेतलेलं आहे प्रॉपरली. तुम्ही बघू शकता मी तुमच्यासाठी अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ घेऊन येते. वेगवेगळ्या ओकेजनसाठी कसं रेडी व्हायचं, हेअरशी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येते, स्किनशी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येते. सो बराच वेळ लागतो, बराच मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. सो मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसतंच व्हिडिओ नका बघू, तर सबस्क्राईब पण करा. आणि आता डोळ्यांच्या खालच्या बाजूलासुद्धा म्हणजेच वॉटर लाईनलासुद्धा मी तो आय शॅडोचा शेड एक देणार आहे आणि ब्राऊन कलरचं काजळसुद्धा लावणार आहे. आणि सर्व झाल्यानंतर पावडर जी आहे ती पावडर ब्रशनी ब्लेंड करून घेणार आहे. जिथे जिथे मी पावडर लावलेलं आहे तिथे तिथे ब्लेंड करून घेणार आहे. आणि आता आपण हायलायटर यूज करायचं आहे. हायलायटर कुठे यूज करतात तर जिथे आपण ब्लशर यूज केलेले आहे त्याच्याच जस्टवर आपण हायलायटर यूज करतो. हायलायटरनी एक वेगळीच चमक येते. तुमचा जो चिकबोनचा पार्ट आहे तो पण उठून दिसतो. सर्व झाल्यानंतर आपण त्यांना रेड डिश पिंक कलरची लिपस्टिक लावून घेतो आहे, जी की त्यांना त्यांच्या साडीवरती पण सूट होणार आहे. सो अशाच प्रकारे मेकअप डन झालेला आहे. सो आता आपण मेकअप झाल्यानंतर त्यांच्या हेअर्सकडे जाऊयात आणि आपल्याला हेअर डन करायचे आहेत त्यांचे. सो मी आधी जिथे जिथे मला गरजेचं आहे मी तिथे तिथे क्रिम्प करून घेणार आहे फास्टमध्ये. इथे मी क्रिम्प प्रत्येक सेक्शनला नाही केलेलं आहे. फक्त फ्रंटची इयर टू इयर जे सेक्शन काढलेले आहेत फ्रंटला व्हेरिएशन देणार आहे, त्यामुळे फ्रंटला क्रिम्प करणार आहे. आणि बुफोनच्या पार्टला म्हणजे क्राऊन सेक्शनला मी त्यांना क्रिम्प केलेलं आहे. सो आता क्राऊन सेक्शनला मी बुफोन किंवा तुम्ही बन पण म्हणू शकता, तो बन काढते आहे. बन कसा काढायचा तर बॅक कोमिंग करायचं, होल्डिंग स्प्रे यूज करायचा, परत छोटे छोटे सेक्शनमध्ये काम करायचं, छोटे छोटे सेक्शनचं बॅक कोमिंग करायचं, परत होल्डिंग स्प्रे लावायचा. आणि सेक्शन तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट सेक्शन घ्यायचा आणि त्याला बॅक कोमिंग करायचं. आणि नंतर प्रॉपरली कोमिंग करून घ्यायचं आहे. एकदम नीट अँड प्रॉपरली बन काढून घ्यायचा आहे आणि तो पिनअप करायचा आहे. त्यांना अगदी सिंपल बन हवा होता, त्यामुळे त्यांना सिंपल बनच देणार आहे मी. सो इथे त्यांच्या केसांची जी डेन्सिटी आहे ती भरपूर असल्यामुळे मी इथे त्यांना बिलकुल बन यूज करणार नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या केसांचंच मी बन क्रिएट करणार आहे. सो फ्रंट व्हेरिएशन केलेलं आहे. फ्रंट ब्रेड बनवलेली आहे 2 याची आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हेअर डन झालेले आहेत आणि मेकअपसुद्धा डन झालेला आहे. तर असा आहे माझ्या क्लायंटचा फायनल लुक.
तुम्हाला जर हा लूक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.